एक ऊस तोडणारी महिला कामगार जी की ऊस तोडून तिचा उदरनिर्वाह करायची. एक दिवशी या महिलेची टोळी रमेश नावाच्या शेतकऱ्याच्या घरी ऊस तोडण्यासाठी जाते. त्यावेळेला त्या महिला कामगारीला समजतं की हा जो रमेश आहे तो तिचा 12वी मधला बॉयफ्रेंड. हे दोघं 3 ते 4 वर्ष सोबत होते. या दोघांनी त्या दरम्यान लग्न करायचं पण ठरवलं होतं. पण नशिबाने त्यांचं लग्न झालं नाही. आता ती तिच्या नवऱ्यासोबत बॉयफ्रेंडच्या रानामध्ये ऊस तोडण्यासाठी आली होती. ज्यावेळेला दोघं एकमेकाला बघतात, नजरेला नजर भिडते, त्यावेळेला त्यांना जुनं प्रेम आठवतं. जे जे केलं होतं त्यांनी गुप्त नाते, ते आठवतं. आता हे दोघं गुप्त नाते करायचं ठरवतात. ऊसामध्ये जाऊन गुप्त नाते बनवायला लागतात. त्यावेळेलाच त्या महिलेचा पती बघतो आणि तो या दोघांसोबत असं काही करतो की ही बातमी आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. पूर्ण स्टोरी सांगतो तुम्हाला, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आपल्याला ही पूर्ण स्टोरी जाणून घ्यायच्या आधी 2018मध्ये जावं लागेल. 2018मध्ये अमृता 12वीमध्ये शिकत होती. त्यावेळेला तिला एका पोरासोबत प्रेम होतं. त्याचं नाव होतं रमेश. रमेश आणि अमृतामध्ये हळूहळू जे प्रेम होतं ते चांगल्या पद्धतीनं फुलायला लागलं होतं. रमेशने विचार केला की अमृतासोबत तर लग्न करावंच लागेल. अमृता दिसायला सुंदर आणि सुशिक्षित अशी होती पोरगी. कधीही तिने कुठल्याही पोराकडे बघितलं नव्हतं. या रमेशसोबत सुद्धा ती एवढ्या कष्टातून रमेशने तिला पटवलं होतं. त्यालाच माहिती होतं. त्यामुळे तो म्हटला की हिच्यासोबत मी आयुष्य घालवणार, अशी पोरगी मला कधी भेटणार नाही. त्याने लग्न करायचा विचार केला. आता दोघांनी हा विचार करून 13वीत ॲडमिशन घेतलं. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर रमेशने अमृताला त्याच्या घरी घेऊन गेला. आईला वडिलाला दाखवलं. आई-वडील म्हणले, "चांगली आहे पोरगी, करू आपण लग्न." एक 2-3 दिवसानं त्या पोरीच्या घरी जाऊन विचारू आपण. रमेशचे आई-वडील गेले त्या अमृताच्या घरी. तिच्या बापापाशी म्हटले की आमच्या पोराला तुमची पोरगी आवडते, दोघं प्रेम करतात एकमेकावरती, दोघांचं लग्न लावून देऊ. त्यावेळेला त्या अमृताचा बाप काय म्हणतो, "काय करतोय पोरगा?" "शेती करतोय," म्हटले रमेशचे आई-वडील. 13-14 एकर शेती आहे, ऊस लावलेला रानामध्ये, प्रत्येक वर्षी 15 लाख रुपये तर उत्पन्न येतेच. असं म्हटल्यानंतर त्याने म्हटला, "उठा तुम्ही इथनं जावा. शेतकऱ्याला देऊ काय पोरगी माझी? एवढी सुंदर पोरगी माझी मी कलेक्टरला देणार आहे, दुसरं कोणाला देणार नाही." त्याच्या घरी खायला दाणा नाही. त्याच्या घरी ज्वारी उसणी आणून भाकरी करावं लागते, असली परिस्थिती. पण तो काय म्हटला की कलेक्टरला देणार. आता या दोघांनी खूप प्रयत्न केला. ती जी अमृता होती त्याच्या बापाला म्हणली की जर रमेशसोबत लग्न नाही झालं तर मी जीव देणार आहे, नाहीतर पळून जाणार आहे. तिचा बाप म्हटला की दे तू. तू जर त्याच्यासोबत लग्न केलं तर मी जीव देईन, तुझ्या आईला पण मारीन आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करेल. तू कर त्याच्यासोबत लग्न. आता अमृताने हा विचार सोडून दिला. ज्यावेळेला तिच्या बापाने अशी धमकी दिली, रमेशला सांगितलं की नाही होऊ शकत. आता रमेशनं पण शपथ घेतली की तुझ्यासोबत तर करणार नाहीच नाही, कुणासोबतच लग्न करणार नाही. कारण आता लग्नावरनं माझा विश्वास उडाला, प्रेमावरनं. म्हणून त्याने विषय सोडून दिला. रमेशची तर स्टोरी इथंच एंड झाली. ती आता पुढे येणारच आहे. मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला सांगतो अमृताबद्दल. आता अमृताचं वय हळूहळू वाढत होतं. जसं जसं वय वाढेल तसं तसं अमृताला आता स्थळं यायची कमी झाली होती. तिचा बाप जो म्हणत होता की कलेक्टरला देणार आहे, तो आता साध्या सरकारी नोकरीवरती आला, शिपायाच्या पोस्टपर्यंत आला. तरी पण सरकारी नोकरीचा काही मेळ लागलाच नाही. त्याच्यानंतर अजून टाईम गेला. टाईम गेल्यानंतर मित्रांनो परत खाजगी नोकरी. खाजगी पण कोण भेटेना. परत, परत, परत तर एम-आय-डी-सीतल्या कामाच्या पोरांसोबत करून द्यायला तयार झाला. पण कोण करतंय? एकदा वय निघून गेलं की कोण करणार आहे मला सांगा ना. तुम्हाला 2 ऑप्शन दिले मी. एक तर आपल्याकडं कवळी काकडे, जी की आत्ताच फुलामधून बाहेर निघलेली, जी खायसारखी झालेली आहे. दुसरी एक निब्बर काकडे, तिचं बी पूर्ण निब्बर झालेतं आणि ते रानात बी टाकलं तर बी उगवून येतील असलं बी झालेतं. तुम्ही कोणची काकडी घेणार आहे? कवळी काकडी. विषय तसाच झाला अमृतासोबत. आता अमृताला कोणी होकार देईना. आता तिच्या बापाला काय करून काय झालं असं. आता तिच्या बापाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. त्यावेळेला जर रमेशसोबत दिलं असती पोरगी तर बरं झालं असतं. पण आता करू शकत नव्हता काय. असाच टाईम पुढे जात होता. आता अमृता तिच्या बापाला ओझर वाटायला लागली होती. त्याने कोणासोबतही लग्न लावून द्यायचा विचार केला. अशातच अनिलचं स्थळ आलं. अनिल 3 एकर शेतीवाला, बुटका, उंची 5.5 फूट, काळं भंगार कलर, असं चेहऱ्यावर असं काय म्हणतात की एक ते फॅट आलेला असतं बाहेर, चेहरा बाहेर आलेला असतो. केस वरनं निघून गेलेली, पोट बाहेर आलेलं, जसं की 9 महिन्याची गर्भवती महिला कशी दिसते तसं पोट बाहेर आलेलं. एकदम बेकार, तोंडामध्ये 4-4 विमलच्या पुड्या टाकलेल्या. अशा परिस्थितीत त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. का तर आता तिचं वय झालेलं होतं. विषय झाला, अमृताचं लग्न झालं. 1 वर्ष गेलं, 15 महिने, 16 महिने झालं. आता अमृता कशी होती की खुश नव्हती. विषय हाच होता की तिचा जो नवरा होता
दारू प्यायचा, गांजा ओढायचा, व्यसन नाही ती करायचा, शरीर संबंध अजिबात करत नव्हता. केलं तर कधी 1 मिनिटं, 2 मिनिटं, 2 मिनिटातच त्याचं होऊन जायचं. अमृता एवढी कंटाळून गेली होती. अमृताला कधी कधी बोटाने वापर करून स्वतःला सुख द्यावं लागत होतं. पण शेवटी काय असतं, जी महिला आहे तिला शरीर सुखाची गरज असतेच. जसं माणसाला जेवायला तसं महिलेला जवायला पाहिजेच असतं. आता महिला ज्या वेळेला पतीकडून भेटत नाही म्हटल्यानंतर ती कुठं ना कुठं शोधणारच. अमृताने आसपास लक्ष द्यायला चालू केलं तर तिच्या लक्षात आलं की एक 14वीमध्ये शिकणारा पोरगा तिच्या घराच्या शेजारी राहत होता. त्याचं तिच्यावरती लक्ष आहे. तिने त्याला रिस्पॉन्स द्यायला चालू केला. अचानक त्याच्यापाशी गेली आणि म्हटली की, "तू माझ्याकडे बघतोय?" "हो" म्हणला ते घाबरत घाबरत. म्हणला, "हो बघतोय." अमृता म्हणली, "तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर प्रेम वगैरे सोड, शरीर संबंध करणार का?" तो पोरगा घाबरला आणि म्हणला, "काय बोलताय तुम्ही?" ती म्हणते की, "शरीर संबंध करणार का तू माझ्यासोबत?" तो म्हणला, "हो." अशी पुढून ऑफर देते म्हटल्यानंतर बाय, तो पोरगा तर नाही म्हणेल का? त्या अमृताने तिथंच तिचा ब्लाऊज वगैरे काढून फेकून दिला. त्याच्या घरी गेलेली होती, कोण नव्हतं. तिचा नवरा तर दारू पिऊन पडायचा आणि तो पोरगा एकटाच होता. तिचे आईवडील बाहेर गेलेले होते. साडी काढली, फेकून दिली. पूर्ण बाय अशी न्यूड उभा राहिली त्याच्यापुढे. तर तो काय करणार? त्याचंही टेस्टोस्टेरॉन हाय होतं, जवान पोरगा होता. त्याने घेतली मिठीत. बेधुंदपणे शरीरसंबंध. अर्धा तास शरीरसंबंध चालले. अमृताने आजपर्यंत जो अनुभव घेतला नव्हता, तो आज घेतला होता. त्याचा 8-9 इंचाचा एवढा मोठा बघून अमृता खुश झाली. अशा प्रकारे महिना गेला, 1.5 महिने. या दोघांचे हळूहळू शरीरसंबंध चालू होते. आता थोडी अमृता खुश राहायला लागली होती. पण तिचा जो नवरा होता, बेवडा, दारू पिणारा, गांजा वडणारा, जसं सांगितलं तुम्हाला, पैसा टिकत नव्हता. त्यानं हळूहळू 3 एकर जमीन होती त्यातली 2.5 एकर जमीन विकून टाकली. अर्धा एकर जी होती त्याच्यावरती सावकाराकडनं कर्ज घेतलेलं होतं. आता ते कर्ज फेडायसाठी सावकार त्यांच्या दारामध्ये यायचा आणि म्हणायचा की, "पैसे द्या, नाही दिलं तर तुमची इज्जत काढेन गावात, जमीन घेऊन जाईल." ज्या वेळेला सावकार अमृताच्या घरी यायचा पैसे मागण्यासाठी, त्यावेळेला सगळा गाव त्यांच्याकडे बघायचा, त्यांची इज्जत जाताना. आता अमृताला हे सहन होत नव्हतं. अमृताने जसा एक दिवशी हा सावकार दारात आला, त्यावेळेला त्याची नजर त्याच्यावरती आहे तिला माहिती होतं. तिने कमरेवरची साडी बाजूला केली, पदर खाली पाडला, त्याला इशारे दिले. सावकार म्हणायला लागला की, "पैसे कधी देतोय अनिलला?" अनिल तर काय बोलू शकत नव्हता, दारू पिऊन पडलेला होता. त्याची बायको म्हणली की, "पैसे देतो, आत या." आत आल्यानंतर तो बाहेर दारू पिऊन पडलेला होता. मग ती समजावून सांगते, "पैसे द्यायला तर पैसे नाहीत." तो म्हणला की, "व्याज पण दिलं नाही तुमच्या नवऱ्याने, काय करावं?" ती जी अमृता होती तिने डायरेक्ट त्या सावकारला मिठीत घेतलं, किस केली. म्हणली, "सगळं करू, शांत जरा घ्या, व्याज तेवढं कमी करा आणि जी काय मुद्दल आहे ती मी लवकरच काम करून तुम्हाला देते." सावकार म्हणाला की, "व्याज कसं माफ करू? काय तर करावं लागेल ना, एवढ्यानं काय होतं तोंडाला तोंड लावून." ती म्हणली, "आज संध्याकाळी 9 वाजता या, नवरा दारू पिऊन पडतोय त्यावेळेला या." सावकार खुश झाला. सावकार घरी गेला, 9 वाजता आला. तिने तिच्यासोबत शरीरसंबंध केले. ती पडून राहिली आपली, तो करायचा. असं 2-3 वेळा झालं. तिने विचार केला की असं तर नाही चालणार. एक दिवशी नवरा दारू पिऊन आला. त्याच्या तोंडावर पाणी ओतलं, 2 कानाखाली लावल्या, नशा उतरवून पूर्ण गोष्ट झालेली सांगितली. तो म्हटला की, "माझ्याकडून चूक झाली, आता इथून पुढे नाही, मला काम करावं लागेल त्याचं पैसे देण्यासाठी काय तर." तर काम करायचं तर करायचं काय? ती आता अमृता म्हणली, "काम तुला कोण देणार आहे? तुझी एवढी बेकार हाल आहे. तुला इथं कोण काम देणार नाही, तू बाहेर काम बघ." तो म्हटला की, "माझा एक मित्र जो आहे ऊसतोडीत आहे, त्याला फोन लावतो आणि विचारतो की जर तुझ्यापाशी काही काम असेल तुझ्या मुकदमापाशी तर मला सांग." त्याने फोन लावला. त्याचा मित्र काय म्हणतो, "हो आहे काम बरं का, लवकर यावं लागेल, एक जोडपं लागेल, दोघांना यावं लागेल तुला, तुझ्या बायकोला, अमृताला." त्यावेळेला म्हणतो की, "ठीक आहे, येतो आम्ही, लवकर ये." म्हटला त्याचा मित्र. "नसेल तर दुसरं कोणाला तर भरून टाकतील." अनिल अमृताला म्हणतो, "असा असा विषय आहे." अमृता तयार होते, म्हणते, "या बाबाचे एकदा पैसे देऊन टाकू, परत चांगल्या पद्धतीनं राहू." असं म्हणून ती ऊस तोडणीसाठी जाते. ऊस तोडणीसाठी गेल्यानंतर 15 दिवस गेले, महिना गेलं. अचानक त्यांचा मुकदम म्हणतो की, "आता आपल्याला हे कोपटं उचलून दुसरीकडे जावं लागेल एका माणसाच्या तिथं. त्या माणसाचा 10 एकर ऊस आहे, आपल्याला तिथं 1 महिना जाईल." असं म्हटल्यानंतर ते कोपटं घेऊन जातात. कोणाच्या घरी जातात माहिती आहे का? जे तुम्हाला म्हटलं सुरुवातीला, तो रमेश 10 एकर ऊस लावून बसला होता. त्याचे वडील वगैरे वारून गेले होते. आता एकटाच राहत होता. लगीन वगैरे केलं नव्हतं. त्या ठिकाणी गेले. अमृता तर ज्यावेळेला ट्रॅक्टरमध्ये होती त्यावेळेला खुश होती. बोलणं वगैरे चालू, तिने विसरून गेली होती सगळं. पण ज्यावेळेला अचानक ट्रॅक्टरमधनं उतरती बघते तर काय, ती त्या रमेशच्या घरी आलेली तिला आठवायला लागलं. रमेश डोळ्यापुढे दिसला की दोघांच्या डोळ्यामधून टचकन पाणी आलं. दोघांच्या डोळ्यामधनं पाणी व्हायला लागलं. पण दोघांनी भावना कंट्रोल केल्या.
त्या दिवशी अमृताने ऊस वगैरे तोडला आणि ज्या वेळेला संध्याकाळी तिचा नवरा अनिल जो आहे ऊस घालवण्यासाठी ट्रॅक्टरवर त्या ड्रायव्हर संगे निघून गेला, त्यावेळेला अमृता पळत पळत त्या रमेशपाशी जाऊन उभा राहिली. दोघं 5 मिनटं फक्त दोघाला एकमेकाला बघत राहिली. रडायची, डोळ्यातनं पाणी यायचं अक्षरशः. ते रडायला लागले की दोघांनी काही विचार केला नाही, मागचा पुढचा मिठीत घेतले आणि जोरजोरात रडायला लागले. 10-15 मिनटं झाली, आता शांत झाली सगळी. तर अमृताने विचारलं की कसं आहे, काय लग्न झालं का? रमेश म्हणला, मी शपथ घेतली होती की तुझ्यासोबत जर नाही झालं तर कोणासोबत करणारच नाही. अमृता म्हणाली की असं नको करायला पाहिजे होतं तू. रमेश म्हणला की तुझं कसं चालू आहे, तुझा नवरा कसा आहे? त्यावेळेला तिने पूर्ण स्टोरी सांगितली. पुन्हा हे दोघं रडायला लागले, कशी अवस्था झाली दोघांची पण, असं म्हणून. अमृताने शांत केलं रमेशला आणि म्हणाली की आई बाबा कुठं आहेत? रमेश म्हणाला की नाही ना, कोरोना ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला गेले ते दोघं पण. आता अमृता शांत झाली. अमृताला तो रमेश काय म्हणतो की शेवटी पण तुझंच नाव घेत होते, मरायच्या दिवशी पण त्यांनी तुझंच नाव घेतलं, पण काय करू शकले नाही, तू नव्हते तिथं. आता ज्या वेळेला रमेश असं म्हणतो त्यावेळेला अमृताला तिचं रडणं आवरत नाही. दोघं रडायला लागतात, पुन्हा रडायला लागतात. एवढ्या वर्षाचं प्रेम, दोघं एकत्र आले, एवढं रडणं तर साहजिकच आहे. अचानक दोघांना काय होतं काय माहिती, रमेश तिला बोलवतो घरामध्ये गेल्यानंतर दोघे शरीर संबंध करायला लागतात. दोघांना जुने दिवस आठवले असतील शक्यतो. मग दोघांनी शरीर संबंध केले की अर्धा तास 15 मिनटं पडून राहिले तसेच. आता तिला आठवलं की तिचा नवरा बाहेर वाट बघत असेल. ती गेली, तिचा नवरा वाटच बघत होता. म्हणली की कधी आला? तो म्हणला की अर्धा तास झाला. तू कुठे गेलती? म्हणली वॉशरूमला गेलती. बरं ठीक आहे म्हणला, जेवण वगैरे केलं का? केलं. आता तो थोडं दारू प्यायचा कमी आला होता, तो सुधारला होता अनिल. त्या दिवशी अनिलने अमृतासोबत शरीर संबंध करायचा प्रयत्न केला, पण तिने ढकलून दिलं. त्याला थोडं आता बदल जाणवायला लागला होता. तो म्हणला की कंटाळे असेल, जाऊ द्या. त्याने सोडून दिला विषय. परत 2-3 दिवसानंतर असंच. आता त्याला थोडा शक यायला लागला, कारण तो जो फडाचा मालक आहे रमेश, सारखा त्यांच्याकडे घेरट्या घालायचा. त्याला लक्षात आलं होतं, पण काय बोलला नाही. त्याला माहीत नव्हती ही बॅक स्टोरी काय होती ती पूर्ण. आता एक दिवशी असंच, जसं की मी तुम्हाला सांगितलं की अमृता एक दिवशी गायब झाली, तर त्याच्या आदल्या दिवशी त्या दोघांनी ठरवलं होतं की उद्या अमृता इथून निघून जाणार आहे, तर उद्या दुपारी शरीर संबंध करू उसामध्ये. त्या दोघांचं जसं ठरलं होतं तसं ते गेले, उसामध्ये जाऊन गप्पा मारल्या, शरीर संबंध करायला लागले. इकडं मुकदमाला समजलं, त्यावेळेला मुकदम, अनिल आणि बाकीची टोळी सगळी शोधायला लागली अमृताला शोधता मुकदम त्या ठिकाणी गेला, तर बघितलं तर अशा अवस्थेत होते. अनिल आला. अनिलने अमृताला उचललं, मारहाण चालू केली, पण त्या रमेशने त्याला मारहाण करू दिली नाही. त्यावेळेला त्याला समजलं की ही लय जुनी गोष्ट आहे, 12वी पासून यांचं चालू होतं. असं झालं, या दोघांचं वाटोळं झालं आहे. त्यावेळेला अनिलने विचार केला की माझं तर वाटोळं झालेलंच झालं आहे, ह्या अमृताचं वाटोळं व्हायला नको, माझ्यामुळे हिनं खूप सहन केलं आहे. त्याने दोघांना विनंती करायला चालू केली आणि म्हटला की माझं तर वाटोळं झालं आहे, मी तर आता भिकारी झालो आहेच, पण या अमृताचा हाल होऊ देऊ नको. रमेशला म्हटला तुझ्या पाया पडतो, तुला शपथ आहे अमृताची. त्यावेळेला रमेशने होकार दिला, त्या दोघांची लग्न लावून दिले. त्यावेळेला ती तिथंच राहिली आणि ती टोळी निघून गेली तिथं. तर मित्रांनो, अशा काही घटना आपल्या आसपास घडतच असतात, पण ही घटना जे सांगण्याचा उद्देश आहे तो एवढाच आहे की आपण देवावरती विश्वास ठेवला ना, जे आपल्या नशिबात आहे ते मिळतंच 100%. आज नाही उद्या, उद्या नाही परवा. आणि हे खास करून प्रेम करणाऱ्या व्यक्तींवरती लागू होतं. एका व्यक्तीसोबत प्रेम नाही मिळालं म्हणून काय झालं, दुसरं कोणी तर आपल्यासाठी तयारच असतं. देवाने आपल्यासाठी काही ना काही विचार केलेला असतो. त्यावेळेला माझं एकच म्हणणं आहे की ज्या व्यक्तीसोबत लग्न होईल त्यांच्यासोबत लॉयल राहा. जे काय होईल ते नशिबावरती सोडून द्या, देवावरती सोडून द्या, एवढं सांगतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढं पण सांगतो.